Mumbai Mayor Snehal Ambekar has come under scrutiny after she was accused of acting in nexus with contractors. One M&S corporator has made allegations against the mayor and released an audio clip of a phone conversation. The M&S has alleged that the mayor is discriminating in fund allocation and is going by the recommendations of the contractors. हॅलो, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र मॅडम, बोला. बरं, तेच आता मी फायनल करते म्हणून म्हटलं परत एकदा विचारावं काय करायचं. हा, तर आपण मी विचार केलाय सगळ्यांना खुश करायचं, कारण किती विचार केला तरी ते शेवटी बाकीकडून येणार ते येणारच हे करून नोंद आहे ना. तर आता तुमच्याकडून इंडिव्हिज्युअल सुद्धा येऊन गेलेले आहेत. तर मी आता तुला 2 बोलली होती ना पक्षासाठी, मग आता फायनल बोलते 3 देते. नको मॅडम, तुमच्या पद्धतीने करून घ्या तुम्ही. नाही, मग बाकीचे बघ ते तुझ्या भरोशात राहिलेत ना. इतर त्यांची लेटर सगळ्यांची तुम्हाला जसं वाटेल तसं करा तुम्ही. नाही, पण ऐक ना, मी काय म्हणते की इतर लोकांची पण लेटर्स आलेली आहेत सगळ्यांची, पण ते केवळ तुझ्या शब्दाखातर बोलले नसतील माझ्याशी. आता तुम्ही मामांचं ऑलरेडी केलंय ना. मामांचं नंतर हे पण आहे इथं वैष्णवी सरकरे आहे, तिचं पण मला वाटतं आलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर थ्रू आलंय वाटतं, तिचं कामाकडे आहे. तिचं लेटर पण आहे म्हणजे, आणि मामांचे आहे. तर मग कसं काय करू मग? अजून कोणाचे आले लेटर तुम्हाला डायरेक्ट? लेटर आता तू त्यांच्यावरती कारवाई करण्याचं तर टेन्शन येतं बाबा. मी कशाला कारवाई करू? लेटर तर सगळ्यांनी दिलेत ना मॅडम. हो, लेटर सगळे तसंच झालंय. हो, तर काय करू मग असं? मी तुम्हाला करू मॅडम 1-2 मिनिटात फोन करू? चालेल. हो. M&S corporator Sandeep Deshpande, who alleged the mayor was discriminating in fund allocation. There is one special fund which mayor has got right to allocate it, and we were requesting mayor to allocate it equally to all the corporators. Instead, in my audio clip you may see, she has been telling me all the way that those contractors have approached me and have requested me to grant this fund to particular corporators only. So I'm just wondering why she wants contractor in between. See, the usual tradition is mayor distributes fund according to the strength of the party to all the corporators. Instead, she's favoring only a few corporators. Even corporators, 22 corporators from her party, she has not given a single rupee fund. So this all creates doubt in everybody's mind. So after frequent requesting also to distribute it equally to all the corporators, she has never agreed, and she was continuously telling me, no, those contractors have approached me and I will give the fund according to the request of the contractors only. मुझे लगता है कि जो स्टिंग सामने आया है वो सच है कि नहीं है, उस स्टिंग में जो बातें करने वाले व्यक्ति वही है कि नहीं है, इसकी पूरी जानकारी सामने नहीं आई है. जब तक ये जानकारी सामने नहीं आएगी उसके ऊपर मत प्रदर्शित करना अपने आप में जल्दबाजी होगी. लेकिन इस जल्दबाजी को हम न करें. फिर भी इसकी सच्चाई जब सामने आएगी तब आएगी. लेकिन जो भी वार्तालाप इसमें दिखाई पड़ रहा है, सुनाई पड़ रहा है, वो वार्तालाप कोई बहुत बड़ा अच्छा कन्विंसिंग और अच्छा संदेश देने वाला ज़रूर नहीं है. लेकिन इसकी सच्चाई जनता के सामने आनी चाहिए.